सोलापूर शहरातील प्रसिद्ध हृदयतज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी हार्ट अटॅकचे निदान करणारे जॅकेट बनवले आहे. बदलत्या जीवनशैली सवयीमुळे अगदी लहान वयोगटातील तरुणांमध्ये देखील हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. हेच लक्षात ठेवून डॉक्टर परळे यांनी या उपकरणाचं संशोधन केलं आहे. या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे. हार्ट अटॅक हे मृत्यूचं जगात आणि भारतात नंबर 1 असं कारण आहे. आणि या हार्ट अटॅकमुळे जे मृत्यू होतात हे पहिल्या काही तासातच होतात. विशेषतः पहिल्या तासाला त्याला गोल्डन आवर म्हणतात. म्हणजे या तासात जास्तीत जास्त मृत्यू पण होतात किंवा जास्तीत जास्त ट्रीटमेंटचा फायदा पण पहिल्या तासात दिला तर होऊ शकतो. म्हणून हार्ट अटॅकचं लवकरात लवकर निदान करणं गरजेचं असतं. आता प्रॉब्लेम असा आहे की एखादा जेव्हा छातीत दुखतं किंवा त्यात तत्सम काही लक्षणं असतात, विशेषतः खेडेगावातल्या रुग्णाला तिथं ईसीजी काढायची सोय नसती किंवा काढला तर तो ईसीजीचं इंटरप्रिटेशन करण्याची सोय नसती, कारण तिथं तज्ज्ञ डॉक्टर नसतात. तर हा खेडेगावातला किंवा दुर्गम परिसरातला हा प्रॉब्लेम आहे. शहरातला, विशेषतः मेट्रो शहरातला प्रॉब्लेम असा आहे की तिथं ट्रॅफिक एवढी असते की तिथं हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला वेळ मिळत नाही. त्यामुळे हा जो गोल्डन आवर आहे, हे पहिला जो तास आहे हा बऱ्याच वेळा उपयोगी ठरत नाही आणि त्यामुळे एक तर मृत्यू होऊ शकतो किंवा हृदयाचा बराच भाग डॅमेज होऊ शकतो लवकर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे. आता या हार्ट अटॅकचं निदान करण्याकरता ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा अतिशय गरजेचा आहे. म्हणजे हार्ट अटॅकचं निदान हे जवळजवळ 80 ते 90% वेळा आपण या ईसीजीवर करतो, ज्याच्यामध्ये आपण 2 हात, 2 पाय आणि छातीवरचे 6 पॉइंट इथून इलेक्ट्रोड्स कनेक्ट करून एक त्याला मी 12 लीड असा ईसीजी करतो, ज्याच्यावरनं हार्ट अटॅकचं डायग्नोसिस येतं. तर हा 12 लीड ईसीजी करणं गरजेचं असतं. पण हा ईसीजी हा तज्ज्ञ माणसाच्या देखरेखीखालीच होऊ शकतो किंवा ज्याला ट्रेनिंग झालेलं आहे ईसीजी कसा करायचा. कारण हे जर कनेक्शन करत असताना जर चूक झाली तर ते ईसीजी हा चुकीचा येऊ शकतो आणि नसलेल्या पेशंटला हार्ट अटॅकचं डायग्नोसिस होऊ शकतं आणि ज्याला आहे त्याचं हार्ट अटॅकचं डायग्नोसिस हे मिस होऊ शकतं. त्यामुळं माझ्या मनात असा विचार आला की घरच्या घरी समजा जर ईसीजी काढायची सोय उपलब्ध झाली तर हा जो गोल्डन आवर म्हणजे पहिल्या तासातला जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला फायदा त्याचा घेता येईल आणि बरेच रुग्णांची जीव वाचवता येईल. किंवा तिथूनच रुग्णाला कळेल की आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे का नाही आणि अननेसेसरी हॉस्पिटलला जाण्याची गरजही पडणार नाही समजा जर काही नसेल तर. पण ही घरच्या घरी ईसीजी हा जो आता सध्या ज्या प्रकारे ईसीजी घेतला जातो त्या प्रकारे घरी घेणं जमणार नाही, कारण त्याला थोडीशी ट्रेनिंगची गरज आहे. कारण जर उलट सुलट झालं तर सगळंच बिघडायची शक्यता असते. तर म्हणून मी असा विचार केला की समजा रुग्णानं एखादं नुसतं जॅकेट घातलं ज्याच्यामध्ये आत इलेक्ट्रोड्स ऑलरेडी लावलेले आहेत आणि फक्त आणि ईसीजी मशीन त्याला कनेक्ट झालं, एक बटन दाबलं, आपोआप ईसीजी निघून एका सॉफ्टवेअरद्वारे त्याला पाहिजे त्या डॉक्टरांकडे, कार्डिओलॉजिस्टकडे किंवा कुठल्याही फिजिशियनकडे जवळपास ज्याला जर त्याला पाठवता आलं तर घरच्या घरी त्याला ते निदान करता येईल, डायग्नोसिस होईल हार्ट अटॅकचं. ह्याच्याकरता म्हणून मी प्रयत्न सुरू केले. आता जॅकेटवर जर ईसीजी करायचा झाला तर त्याकरता छातीवर आणि पोटावर हे पॉइंट्स आपल्याला इलेक्ट्रोड्स लावायला लागतील. पण हा जो ईसीजी त्याच्यातनं येईल हा आपल्या नेहमीच्या हातावर आणि पायावर पॉइंट लावल्या ईसीजी सारखा नसतो. म्हणून असे बरेच प्रयत्न गेले 40-50 वर्षात बऱ्याच जणांनी केलेले आहेत आणि छाती आणि पोटावरचे ईसी काढायचा प्रयत्न केलाय, पण त्यांनाच यश आले नाही. तर मी असे पॉइंट शोधून काढले जे साधारण 2 खांद्याच्या वर, उजव्या आणि डाव्या खांद्याला आणि आपल्या बेंबीच्या जवळपास 2 इंच जवळपास 12 o'clock आणि 3 o'clock पोझिशन, ह्या पॉइंट्स त्यावेळेस मी ईसीजी काढून बघितले. मी बरेच ट्रायल अँड एरर केले वेगवेगळ्या ठिकाणनं काढून. तर ह्या पॉइंटला ज्यावेळेस ईसीजी मला काढता आला तर हार्ट अटॅकच्या पेशंट मधला आणि हा ईसीजी सारखा आले. म्हणून मी जवळजवळ 1000 पेक्षा जास्त पेशंट वर ईसीजी काढले अश्विनी हॉस्पिटलमध्ये. तिथल्या स्टाफची मला फार मदत झाली आणि तिथे ईसीजी काढले. 400 पेशंटच्या जवळजवळ हार्ट अटॅकच्या पेशंटचे ईसीजी काढले दोन्ही रित्या, म्हणजे हातापायाला आणि छातीवर लावून आणि किंवा छातीवर आणि पोटावर लावून. आणि मी दाखवू शकलो की हे माझ्या ज्या पॉइंट्सवरनं ईसीजी निघालेले आहेत
हे हार्ट अटॅक, मी बाकीच्या हृदयाच्या आजाराबद्दल बोलत नाही, फक्त हार्ट अटॅक या आजाराबद्दल बोलतोय. हार्ट अटॅक मध्ये हे ईसीजी दोन्ही सारखे यायला लागले, जवळजवळ 90% पेक्षा जास्त अॅक्युरेट यायला लागले. आणि म्हणून हा मी शोध निबंध अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी शिकागो इथं सादर केला. तो अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नल JACC, जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी मध्ये प्रसिद्ध झाला. तसंच एक मोठं मी आर्टिकल ह्या माझ्या पॉइंट्सवर प्रसिद्ध झाले, इंडियन हार्ट जर्नल मध्ये 2022 मध्ये प्रसिद्ध झालं. आणि ह्या पॉइंट्सचं पेटंट मला परवा म्हणजे 15 जुलैला मिळालं.